श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण 15 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो महादेवांना समर्पित आहे. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते. तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर राहते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष पूजा अर्चना केली होती. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्व आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केल्या असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते. महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा 15 फेब्रुवारीला उत्तरात्र 12:28 ते 1:18 या कालावधीत निशिता काल आहे. रात्रीच्या 4 प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला यामपूजा असे म्हटले जाते. तसेच महाशिवरात्रीचे व्रताचे पारण वेळ ही 16 फेब्रुवारीला सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 असेल. या काळात चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे. व्रत सोडण्यापूर्वी सकाळी स्नान करून भगवान शिवाची पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. पण या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण नंदी महाराजांच्या कानात बोला हे दोन शब्द बोलल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत. आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ते कोणते 2 शब्द बोलायचे, कोणत्या वेळेत बोलायचे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला अजिबात विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नान करायची. आंघोळ करताना आवर्जून त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाका आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. आता तुम्ही व्रत करणार असेल तर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आवर्जून त्याची पूजा ही करायची. एक तामण घ्या, त्यामध्ये आपल्याला शिवलिंगाला ठेवायचं. आता तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा दुधाने अभिषेक करू शकतात किंवा अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा महादेवांच्या शिवलिंगाला स्थानावर ठेवून द्यायचं आहे. त्यांना बेलपत्र, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, त्याचबरोबर भस्म लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि कापूरने आपल्याला महादेवांची आरती ही करायची आहे. महादेवांच्या पूजेसोबत आवर्जून आपल्याला माता पार्वतीची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हात जोडून आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. हा उपाय आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. घरच्या घरी हा उपाय आपल्याला करता येणार नाही. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे, तसेच एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं. तसेच महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे, जसं की धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, बेलपत्र, त्याचबरोबर पांढरी मिठाई घेऊन जा, भस्म घेऊन जा. तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचं आहे. जे पाणी आपण घेऊन जाणार आहे ते आपल्या घरनंच आपल्याला घेऊन जायचं आहे. तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, भस्म लावून घ्यायचं आहे. बेलपत्र घेऊन गेले असेल तर ते अर्पण करायचं. अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची. धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल घेऊन गेले असतील तर अर्पण करायचं. चंदन लावून घ्यायचं आहे. तर या सर्व वस्तू अर्पण करून झाल्यानंतर जे जल घेऊन गेलेत ते आपल्याला एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा ही महादेवांना बोलायची आहे. शैव ग्रंथामध्ये महादेवांचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. नंदी हा भगवान शिवाच्या खास गणांपैकी एक आहे. म्हणूनच शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीसमोर देखील दिवा अवश्य लावावा. प्रत्येक शिवालयात महादेवांसमोर नंदीची मूर्ती नक्की असते. महादेवांच्या दर्शनाप्रमाणेच नंदीचे दर्शन व पूजन करणे आवश्यक मानले गेले आहे. तुम्ही बऱ्याचदा काही लोकांना महादेवांची पूजा झाल्यानंतर नंदी महाराजांची पूजा करताना त्यांच्या कानामध्ये काहीतरी बोलताना आवर्जून पाहिलं असेल. त्यामागे सुद्धा एक प्रचलित कथा आहे. धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानात मग्न असलेले महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्याने भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असतात तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असते असे मानले जाते. म्हणूनच लोक शिवाऐवजी नंदीच्या कानात आपली इच्छा बोलतात. नंदी हा शिव दरबाराचा द्वारपाल देखील मानला जातो. त्याच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवांपर्यंत पोचू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा नंदी महाराजांच्या कानामध्ये हे 2 शब्द जे आहेत ते बोलायचे आहेत. पण नंदीच्या कानात हे शब्द बोलण्याकरता सुद्धा काही नियमांचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला भगवान शिवाची पूजा करायची, माता पार्वतीची पूजा करायची आणि यानंतर आपल्याला नंदीवर जल अर्पण करायचे, फुलं आणि दूध अर्पण करायचं, अगरबत्ती ओवाळून घ्यायची, नंदीची आरती करायची आहे. आता आपल्याला नंदीच्या कोणत्या कानामध्ये आपल्या इच्छा व्यक्त करायची, तर आपल्याला नंदीच्या डाव्या कानामध्ये आपली इच्छा ही बोलायची आहे. नंदीच्या कानात आपली इच्छा बोलण्यापूर्वी आपल्याला ओम हा शब्द उच्चारायचा आहे. असं केल्याने तुमची इच्छा भगवान शंकरापर्यंत लवकर पोचते असे मानले जाते. आपल्याला ओम बोलायचं आणि त्यानंतर आपली इच्छा जी आहे ती आपल्याला नंदीच्या कानात बोलायची आहे. नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहेत ते इतर कोणालाही ऐकू येणार नाही हे आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचे. आपली इच्छा अगदी हळूपणे आणि स्पष्ट आपल्याला सांगायची आहे. आपली इच्छा सांगताना ओठ तुमच्या दोन्ही हातांनी लपवून ठेवायचे जेणेकरून इतर कोणालाही इच्छा आपले ऐकता आली नाही पाहिजे. तसेच आपली इच्छा सांगून झाल्यावर नंदी महाराज आमची इच्छा पूर्ण करा असे म्हणावे. तसेच या दिवशी जर तुम्हाला नंदी महाराज म्हणजेच बैल दिसला तर आवर्जून त्याला हिरवा चारा खायला द्या किंवा अगदी तुम्ही गुळ चपाती खायला देऊ शकतात. यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर महादेवांची भरभरून कृपाही होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. हर हर महादेव.